मंगेश त्याला घाबरून विचारतो की काय रे, काय झालं, असा का अचानक ब्रेक मारला? यावर विनायक काहीच बोलत नाही, फक्त मागे वळून त्या रस्त्याकडे एकटक बघत असतो. आता या दोन मित्रांसोबत घडलेला सीन तुम्ही स्वतः इमॅजिन करा, स्वतःला त्यांच्या जागी टाकून, की तुम्ही एका सुनसान रस्त्यावरती आहात, ज्याच्या आजूबाजूला फक्त शेती आणि दाट झाडं झुडपं आहे. सगळीकडे रातकिड्यांचा आवाज येतोय आणि त्या रस्त्याला ना कुठली गाडी येतीये ना कुठली गाडी जातीये, आणि त्यात तुम्हाला असले काही विचित्र आवाज ऐकू येत आहेत. तुम्ही काय रिॲक्ट कराल? कारण आपल्याला ऐकायला आणि बघायला मस्त वाटतं, पण ज्याच्यासोबत घडतं त्यालाच कळतं. असो, यानंतर विनायक मंगेशला बोलतो की तू बाईक चालव, मी मागे बसतो. आता विनायक असं का बोलतोय हे काही मंगेशला कळत नव्हतं. तो चकित होऊन त्याला पुन्हा विचारतो की काय झाले, मला नक्की सांग. यावर तो बोलतो की अरे, मला माझ्या डाव्या साईडच्या आरशामध्ये मागे कोणीतरी उभं असल्यासारखं दिसलं, पण जेव्हा मी मागे वळून बघितले तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. आता असे भास आणि आभास या दोघांना एकाच वेळी झाल्यानंतर कळून चुकतं की वेट, इथे काहीतरी वेगळं आहे.